नमस्कार सगळ्यांना, मी तपस्या देव आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग असणार आहे तो काही स्पेशल असणार आहे बिकॉज आजचा मराठी दिवसाचं नवीन वर्ष सुरू होत आहे। सो गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। आता जातोय पालघरच्या मिरवणुकीमध्ये जे लक्ष्मीनारायण मंदिरापासून सुरू होतं ते पाचबत्तीपर्यंत जातं। सो ते सेलिब्रेट करायला जाणार आहोत मराठी दिवस म्हणून। सो लेट्स गो, बघूयात कसं होतंय। कारण लास्ट इयर पण मी अटेंड केला होता, खूप छान प्रोग्राम असतो। सकाळचा प्रोग्राम जो असतो तो संगीतपासून सुरू होतो। लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातच जुने गीत गायले जातात। सो लेट्स गो, आपण जाऊया त्याला मिरवणुकीला। तुम्हाला आवाज येतच असणार आहे। चला, मला काही गोष्टी रेकॉर्ड करता आले नाही, बोलता आले नाही बिकॉज काय झालं की आवाज खूप जास्त येत होता घरी ऑलरेडी, त्याच्यामुळे ते काही बोलता आले नाही। मी गुढीपाडव्याच्या दिवशी काय काय केलं, कसं काय काय अनुभवलं ते सगळं शेअर करणार आहे। सो रेडी आहात ना? आपल्या घरी गुढीपाडव्याची सुरुवात एक खास पद्धतीने होते, तर कडुलिंबाच्या खाण्यापासून होते। कडुलिंब का खाल्ला जातो तर त्याला एक रिझन आहे। कडुलिंब हा कडू असतो पण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असतो। तर कडू आणि गोड ह्याचं मिश्रण म्हणून वर्षाची सुरुवात करायची असते। तर ते खूप आपल्याला सगळ्या गोष्टी स्वीकारायला हेल्प करतं। तर आम्ही तशाच पद्धतीने आमची सुरुवात केलेली आहे। खाली गेली शोभायात्रा बघायला आणि तिथलं वातावरण खूप जास्त जोशाचं होतं। आणि सगळ्यात पहिला माझी नजर गेली त्या मोठं रथ, त्या रथावर बसलेल्या लॉर्ड रामा, लक्ष्मण आणि सीतामाता ह्यांची रूपं घेतलेली लहान लहान बालकं त्यांच्यावरती। तर मी माझ्या व्हिडिओची सुरुवात त्यांच्यापासून केली। आमचे बजरंगबली पण होते त्याच्यामध्ये। हा तर मी कॅप्चर केलं भगवा झेंडा घेऊन असणारी आणि ढोल तशा दणक्यात वाजवणारी शिवरुद्र पथक। आवाज कानात नाही तर मनात घुमत होता। एकदम सगळ्यात पॉझिटिव्ह एनर्जी आणि एकदम विजयाची भावना होती। नंतर सगळे एकत्र येऊन उत्साहाने नाचत होते, ते बघून खूप मनाला एक आनंद मिळाला। नंतर माझी नजर गेली ती लहान मुलांवर, चिमुकल्या मुलांवर जे लाठीकाठीचा खेळ खेळत होते, ते बघून खूप मनाला अभिमान वाटला। आणि कुणालाही जर लाठीकाठीचा खेळ खेळायचा असेल, शिकायचं असेल तर आपल्याकडे बोईसरला आता सुरू होतंय, क्लासेस सुरू होतात, शिक्षण सुरू होतंय। तिथे ते लाठीकाठीचं प्रकार सगळं शिकवलं जातं। मी पाहिजे तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन। कोणालाही शिकायचं असेल या काही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता। फक्त संडेला असतो, रविवारचा खेळ असतो तो 4 ते 6 मध्ये। जर कोणालाही शिकायचं असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा। मीही ट्राय केलं लाठीकाठीचा खेळ।
बायकांची लेझिम ही पाहिली, तीही एकदम भारी एनर्जीमध्ये त्यांनी दणकेदार पद्धतीने लेझिम खेळले, मज्जा आली. सर्वांचा म्हणतो एव्हरी गर्ल. वाव, लाईट खूपच छान येते एकदम. त्यानंतर आम्ही काही फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि नंतर मग घरच्या दिशेने निघालो. ओव्हरऑल पूर्ण दिवसाचा एक्सपिरियन्स खूप खास होता आणि गुढीपाडवा आम्ही खूप जास्त मजेत आणि एन्जॉय करत सेलिब्रेट केला. गुढीपाडव्याचा पूर्ण सण साजरा करून मिरवणूक फिरवून नंतर मी घरी रेस्ट केलं. असं मस्त रेस्ट करून मी माझ्या माहेरी आली आहे. माहेरी सगळ्यांना भेटली, मस्त आनंद झाला. आता मी घरच्या वाटेला निघत आहे. तर तितक्यात मी म्हटलं कॅप्चर करते जरासं माझ्या मावशीला वगैरे. सो जीजी काय म्हणायचं आहे? गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुला काय म्हणायचं आदर्श? काही नाही. माझा लाजरा भाऊ. आणि मम्मी काय म्हणते करते माहिती आहे, मम्मीला व्हिडिओ द्यायचा नाही. तिची अशी लपून बघते काय चाललंय, मी व्हिडिओत नको यायला म्हणून. कशी दाखव तुझी. सो फनी. चला आपण आता निघूयात घरी जायला. बाय. सी यू व्हेरी सून. बाय बाय. आणि मी आता गाडी चालवणार आहे. काय झालं? हे आमचे अहो जे आहेत ते जरा रुसलेले आहेत. सो गाडी मी चालवणार आहे. काय म्हणताय? बाय 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 बाय. मी शिकली गाडी आता चालवायला. ये तुम्हाला भेटायला तिकडे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला बाय बाय.